काला जठडी गँगचे गुर्गे देखील कमी शातीर नव्हते. एक गुर्गा अक्षय अंतिल उर्फ अक्षय पलडाने जेलमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याकडून सिम कार्ड मागितलं. त्याने तेथूनच एका व्यापाऱ्याला फोन करून त्याच्याकडून 5 कोटी रुपयांची रंगदारी मागितली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सक्रिय होऊन काला जठडी गँगशी संबंधित अक्षय अंतिलला अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 22 वर्षांचा अक्षय दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये बंद होता आणि तिथूनच काला जठडीचं भय दाखवून दिल्लीच्या करोल बाग येथील एका व्यापाऱ्यापासून 5 कोटी रुपयांची रंगदारी मागितली होती. यानंतर पोलिसांनी मंडोली जेलमधून रंगदारीसाठी वापरलेले सिम कार्डसह एक ॲपल आयफोन 12 मिनी फोन देखील जप्त केला. हे त्यावेळी उघडकीस आलं की जेव्हा करोलबागच्या व्यापाऱ्याने 30 मे 2001 रोजी तक्रार दिली होती की त्याला 5 कोटी रुपयांची रंगदारी मागण्यासाठी धमकी आल्या होत्या. कॉल करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर असल्याचं सांगितलं होतं. तपासात समोर आलं की कॉल BSNL सिम असलेल्या फोनमधून मंडोली जेल दिल्लीमधून केला गेला होता. अधिक तपासणीनंतर मेरठ येथील एक दुकानदार आणि सिम जारी करणारी ग्राहक ID सापडली. त्यांच्याकडून सखोल चौकशी केल्यावर हे स्पष्ट झालं की कंकडखेडा पोलीस स्टेशन मेरठ UP येथील एक कॉन्स्टेबलने एका CNG मेकॅनिकच्या नावाने सिम कार्ड घेतलं होतं. तांत्रिक तपासणीने समोर आलं की कॉल मंडोली जेलमधून अक्षय पलडाकडून केला गेला होता. या प्रकरणाशी संबंधित पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाशी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त केली गेली. चौकशीत हेही समोर आलं की या सगळ्या मागे अक्षय आणि नरेश सेठी यांचा हात होता आणि दोघेही काला जठडी या गँगशी संबंधित होते. यासाठी त्यांनी काला जठडी गँगच्या एका अन्य सदस्य राजेश उर्फ रक्का याच्या मदतीने 2 सिम कार्ड्स आणि 2 मोबाईल मिळवले होते. BSNL सिम कार्ड ॲपल आयफोन 12 मिनी मध्ये आणि वोडाफोन सिम कार्ड चायनीज फोनमध्ये वापरण्यात आलं होतं. अक्षय हरियाणाच्या सोनीपतचा होता आणि काला जठडी गँगचा शातीर शार्प शूटर होता. त्याच्यावर हत्या, अपहरण आणि रंगदारी संबंधी अनेक प्रकरणे नोंदवली होती. त्याचं नाव मुसेवाला हत्याकांडात देखील एक संशयित व्यक्ती म्हणून समोर आलं होतं. तथापि गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पळून जाण्यानंतर काला जठडी परदेशातील इतर गँगस्टरसोबत जोडला गेला. त्यात वीरेंद्र प्रताप उर्फ काला राणा थायलंडमध्ये कार्यरत, गोल्डी बराड कॅनडात स्थित आणि मॉन्टी UK मधून कार्यरत यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत तो एक प्रमुख आंतरराष्ट्रीय अपराध गटबंधनाचे नेतृत्व करत होता. पोलिसांच्या मते त्याचं गटबंधन उच्च प्रोफाईल जबरदस्ती वसुली, दारूच्या राज्यांमध्ये अवैध दारू व्यापार, आंतरराज्यीय व्यापार, शस्त्र तस्करी आणि जमीन हद्दपार करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. काला जठडीसोबत सक्रियतेने काम करणाऱ्या लोकांमध्ये शिक्षित तरुणी अनुराधा देखील होती. तिचे काला जठडीसोबत लिव्ह इन रिलेशन होते. तपासणी दरम्यान काला जठडीने अनुराधाशी संपर्क साधण्याचं कारण सांगितलं. प्रत्यक्षात लॉरेन्स बिश्नोईने काला जठडीला सूचित केलं होतं की त्याने लेडी डॉन अनुराधाची मदत केली पाहिजे. आनंद पाल सिंगची मैत्रीण अनुराधाशी त्याची भेट कशी प्रेमात बदलली हे त्यालाही कळलं नाही. अशा अवस्थेत असं म्हटलं जातं की त्याने नुकताच विवाह केला होता. लेडी डॉन म्हणून कुख्यात असलेल्या अनुराधावरही अनेक अपराधी केसेस आहेत ज्यात ती काला जठडीच्या नावावर काम करत होती. भारतातून पलायन करण्याची कथा देखील तिनेच पसरवली होती. ती आणि काला जठडी कॅनडामध्ये जाऊन बसण्याच्या विचारात होते, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. काला जठडी आणि लेडी डॉन अनुराधाच्या अटकेनंतर अनेक नवीन खुलासे झाले आहेत. अशावेळी त्यांच्या संबंध आणि कुख्यात प्लॅनिंग विषयी जे काही समोर आलं ते खूपच धक्कादायक होतं. हे ऐकून सुरक्षा यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला त्यांनी सांगितलं की दोघं पती पत्नी म्हणून कॅनडामध्ये शिफ्ट होण्यासाठी नेपाळमधून पासपोर्ट तयार करण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी विवाह केला होता. पोलिसांवर आपला प्रभाव टाकण्यासाठी अनुराधा तपासणी दरम्यान फक्त धडधडीत इंग्रजीत बोलत होती. मोकळ्या वेळात ती इंग्रजीचे पुस्तक मागवत होती. तपासणीमध्ये अनुराधाने सांगितलं की तिनेच काला जठडीला आपलं रूप बदलण्याचं सुचवलं होतं. उल्लेखनीय आहे की जेव्हा काला जठडीला पकडलं होतं तेव्हा तो पंजाबी वेशात होता. तिच्या सांगण्यावर त्याने सरदारचा हुलिया धारण केला होता. मंदिरात विवाह झाल्यानंतर दोघे पती पत्नी प्रमाणे राहू लागले होते आणि आपली ओळख बदलून त्यांनी फर्जी आयडीवर आपले नाव पुनीत भल्ला आणि पूजा भल्ला ठेवलं होतं. स्पेशल सेलच्या सूत्रांनुसार जेव्हा अनुराधा राजस्थानच्या गँगस्टर आनंदपाल सिंग सोबत काम करत होती तेव्हा तिचा हुलिया देखील तिनेच बदलवला होता. आनंदपालच्या कपड्या, राहणीमान आणि शारीरिक भाषा आणि बोलण्याच्या पद्धतीसाठी तिने त्याला प्रशिक्षण दिलं होतं.
इतकंच नाही तर गुन्ह्याचा काळा धंदा कसा चालवायचा याबद्दलची योजना देखील अनुराधाच करत होती. तसेच अनुराधाची योजना अशी होती की पोलिसांच्या नजरेतून काला जठडीचं स्थान विदेश असं दर्शवलं जावं. तिने काला जठडीच्या गँगच्या सर्व सदस्यांना हे सांगितलं होतं की जर ते पोलिसांच्या हाती लागले तर पोलिसांना सांगावं की काला जठडी आता विदेशात आहे आणि तिथून आपला गँग ऑपरेट करतो. हे एक सर्व सूक्ष्म विचारलेलं नियोजन होतं. अनुराधाला माहित होतं की जर पोलिसांना थोडीशी ही माहिती मिळाली तर काला जठडीचं भविष्य आनंद पालसारखं होऊ शकतं. गँगस्टरने तपासणीमध्ये सांगितलं की त्यांचे गुर्गे दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये पसरलेले आहेत. त्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आता राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये या गुर्ग्यांचा शोध घेत आहेत. त्यात हरियाणाच्या सोनीपतचा मनप्रीत राठी, गोल्डी बरार, कैथलचा मंजित राठी आणि झज्जरचा दीपक यांचा समावेश आहे. काही काळापूर्वी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सुशील कुमारवरही हत्या करण्याचा आरोप झाला होता आणि त्याचं नाव देखील गँगस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. अटक होण्यापूर्वी सुशील कुमारने दिल्लीमधील जमीन खरेदी विक्रीसाठी काला जठडी याच्यासोबत हात मिळवला होता. नंतर दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं. दिल्लीतील स्टेडियममध्ये कुस्तीगीर सागर धनखडची मारहाण केल्यानंतर मृत्यू होण्याच्या प्रकरणात सुशीलला अटक करण्यात आली. सागरसोबत सोनू महाल नावाच्या व्यक्तीचीही मारहाण झाली होती, जो काला जठडीचा भाचा आणि त्याचा उजवा हात मानला जात होता. तपासणीमध्ये काला जठडीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला की तो दिल्ली पोलीस शिपाई बनण्याची इच्छा ठेवत होता. यासाठी त्याने परीक्षा दिली होती, पण तो पास होऊ शकला नाही. त्याने हरियाणा पोलिसांमध्ये शिपाई म्हणून अर्ज केला होता, पण त्याची निवड झाली नाही. त्याने सांगितलं की जर त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर तो अपराधी झाला नसता. त्यानंतर तो वाईट लोकांच्या संपर्कात आला आणि अनेक राज्यांचा बदमाश बनला. आज काला जठडी जेलमध्ये, पण जरी तो जेलमध्ये असला तरी त्याच्या गँगचे अनेक गुर्गे अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहेत आणि त्याच्या इशाऱ्यावर ते कुठेही अपराध घडवू शकतात. ह्या आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर.